या कार्यक्रमात भाग घेताना माझे आई वडील, माझी काकू, ह्या सगळ्यांचा आम्हाला कायम पाठिंबा राहत आला आहे. आणि हा जो शिवशक्ती आणि मॅडमकडनं जो कार्यक्रम घेतला गेला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. अजून कुणाला या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर करू शकता. नमस्कार. उपस्थित सर्वांचे धन्यवाद की आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आज हजर झालेला आहात. तसेच शिवशंकर मित्रमंडळ आशाताई बेनकर, काका चव्हाण यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. माझं नाव महेंद्र माळकुरा पवार, मी याच विभागात राहिला आहे. तर असा जो उपक्रम आपण राबवला आहे आणि त्यानिमित्ताने सर्व महिलांनी स्पर्धकामध्ये भाग घेऊन जो त्यांचा जो उत्साह दाखवला असाच उत्साह त्यांनी प्रत्येक उत्सवात दाखवावं अशी मी विनंती करतो. आणि आशाताई बेनकरचे धन्यवाद देतो की त्यांनी असा कार्यक्रम तिथं अरेंज केला त्याबद्दल धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री आशाताई बेनकर या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतात. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी, आज आपण मोठ्या प्रमाणात हा गौरी गणपतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी मी सर्वांचे आभार व्यक्त करते की तुम्ही इथं आलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते आणि थांबते. यानंतर आमचे मार्गदर्शक माननीय श्री काकासाहेब चव्हाण या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील. आज आपण आपल्या या ताहेरी परिसरामध्ये शिवशंकर मित्रमंडळ आणि आमच्या ताहेरी गावच्या माजी सरपंच सौभाग्यवती आशाताई सुनील बेनकर आणि त्यांचे चिरंजीव सुमित आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून गौरी गणपती सजावट हा ऑनलाईन उपक्रम आपण घेतला आणि त्याचा आज या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ होतोय. या बक्षीस वितरण समारंभाकरता उपस्थित असणारे आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचं अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारे आमच्या महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि नव्यानंच त्यांच्यावर या परिसराची असणारे ज्येष्ठ नागरिकांचे भाजपच्या कार्यकारिणीची जी काही जबाबदारी दिली असे आपले सर्वांचे मार्गदर्शक आप्पासाहेब सातपुते या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. अशा धायरी गावच्या माजी सरपंच आशाताई बेनकर, ग्रामपंचायतच्या माजी सदस्या कल्पनाताई बेनकर, या ठिकाणी उपस्थित असलेल्या तृप्तीताई पोके, आमचे युवा नेते दशरथजी मणेरे, आपले सर्वांचे मार्गदर्शक महादेवांना बेनकर, आपण सर्वच जण, सचिनजी नागपुरे, दीपक आहे, प्रतीक आहे, सगळे नमस्ते ताई. त्याचप्रमाणे समोर बसले सर्व स्पर्धक. एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम सुमित आणि त्यांच्या परिवाराने किंवा आशाताईंनी घेतला. खरं म्हटलं तर गेल्या 1.5-2 वर्षापासून 22 मे 2020 तेव्हापासून लॉकडाऊन लागलं. त्याच्या अगोदर आपल्याच शेंगर रोडला पहिला पेशंट कोरोनाचा सापडला. सुरुवात आपल्याकडनं झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तशा बऱ्याचशा चांगल्या कामांची सुरुवात आपल्या परिसरातून होते, पण कधी कधी असंही होतं कोरोनाची सुरुवात झाली यावेळेस. परंतु परदेशातून आलेले ते व्यक्ती तशा पद्धतीने झालं. आणि एक आम्ही सर्वच जण अत्यंत गेल्या 1.5-2 वर्षापासून आपल्यावर फार मोठी बंधनं आली. आपले सण उत्सव असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, वेगवेगळ्या क्रीडा प्रकार असतील, कुठंच त्याला कुठल्याही प्रकारचा फार मोठा सहभाग देता आला नाही.
आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आताच पवार परिवाराने या ठिकाणी सहभाग घेतला, मला मनापासून आनंद वाटला. परंतु धायरीची अशी परंपरा होती ना की आता या सरपंच असतील किंवा त्यांच्या अगोदरचे त्यांच्या ननंदबाई असतील, बाकीचे मंडळी असतील, यावेळेस ज्यावेळेस नागपंचमीचा वगैरे सण असायचा तर त्यावेळेस इथं झोके आणि फेर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धरलेले असायचे की कधी कधी घरामध्ये चोऱ्या व्हायच्या तरी लक्षात यायच्या नाही संध्याकाळी 7 नंतर. अशी परिस्थिती असायची. आणि एक गाव पण एक जपलेलं, मग एक पवई चौक असेल, मधला वाडा असेल, धारेश्वर मंदिराजवळचा मोठा हे असेल, एवढे मोठे झोके वगैरे असायचे. हे सर्व सांगायचं कारण असं की एक परंपरा गावामध्ये चांगल्या पद्धतीने जपल्या जायच्या. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये सर्वजण आपण बिझी चाललो आहोत, 21व्या शतकात आलेलो आहोत आणि भाजीच्या सगळ्याच ऑर्डर सुद्धा आता आपल्या ऑनलाईन येतात. त्याच्यामुळे परिस्थितीनुसार बदल ही काळाची गरज आहे. कोरोनामुळे हे बदललं आपण आणि हा उत्सव आपण गौर गणपती सजावट हा आपला ऑनलाईन घेऊन आपण युट्यूबवर त्या ठिकाणी दाखवलं, तशाच पद्धतीची बक्षिसं दिली. खरं म्हटलं तर ज्यावेळेस असे उत्सव होतात, अनेक जणांच्या पूर्वी तक्रार असायच्या, आम्ही पण गणपती मंडळातून तयार झालेलो कार्यकर्ते की वर्गणी जमा करायची, अगदी ₹1 असेल, ₹100 असेल, त्याच्यातून उत्सव साजरा करायचा. पण तो एक आगळावेगळा आनंद असायचा. सगळ्या परिवार असेल, सगळे नवीन कार्यकर्ते तयार होणारी पिढी असेल, त्याच्यामध्ये सहभागी होऊन हा उत्सव साजरा करत असताना ह्याचं एक महत्वाचं अर्थचक्र होतं. एक गणेश उत्सव जर आला तर त्याच्यामध्ये मांडवाला काम करणारा येत होता, मांडवाला मग एक काथ्या विकणारा येत होता, काथ्या बांधायला लागायचा. नवीन आरसा करता काय लागणाऱ्या वस्तू येत त्यात त्या विकल्या जायच्या. उदबत्त्या असेल, वाती असतील, कापूर असेल, फुलं असतील, हार असतील, दुर्वा असतील, ह्या सर्व गोष्टीचं एक अर्थचक्र असायचं. आणि हे अर्थचक्र याच्याकरता की ह्या उत्सवामध्ये काही अनेक जणांचे प्रपंच काही काळ चालायचे. अलीकडच्या काळामध्ये या पाहिलं तर भयान अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाणवते. अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. एकाची नोकरी गेली असेल तर एकाचा पगार अर्धाच झालेला आहे. त्या घेतलेल्या पगारावर असेल, घेतलेल्या लागलेल्या नोकरीवर असेल, त्यांनी एखादा स्वतःचा फ्लॅट घेतलेला आहे, मुलांना शिकवत आहेत. पण आजची परिस्थिती अशी आहे की नोकरी गेल्यामुळं किंवा पैसेच अर्धे मिळत असल्यामुळं ना हप्ता भरता येत, ना मुलांचं शिक्षण देता येत. आपल्या तर सर्वच गोष्टीच्या मर्यादा आलेल्या आहेत. आणि दुर्दैवाने काही कुटुंबावर फार मोठे आघात झालेत, कुटुंब उद्ध्वस्त झालेत, घरातला करता माणूस गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेर पडलं पाहिजे. कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने खंबीरपणाने या समाजाचं काय देणं लागतं म्हणून मातृण, पितृण आणि समाजऋण याचं भान ठेवून आशाताई बेनकर आणि सुमिते आणि शिवशंकर मंत्रिमंडळाने हा एक चांगला कार्यक्रम घेतला. आणि एक आपल्याला जे काय प्रगट व्हायला जे काही ही संधी दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. ज्या ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचे मनापासून आभार मानतो. परंतु जेवढे स्पर्धकांनी भाग घेतला त्यांना काय कदाचित बक्षीस लागलं नसेल. शेवटी ही स्पर्धाचे आणि तीही 21व्या सर्वांना बक्षीस आहे, पण प्रथम 3 बक्षीस आहेत. शेवटी मानाचे गणपती तसे आपले मानाची 3 बक्षीस आहेतच. शेवटी हा पण तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण सर्वांना जरी बक्षीस दिला की नाराज कुणाला केलं नाही, ते चांगलं काम केलं तुम्ही. शेवटी त्या स्पर्धेमध्ये काही ना काहीतरी योगदान कुटुंबाने दिलं असतं, ते आमच्या महिला भगिनींनी दिलं असतं. त्याचा एक चांगल्या पद्धतीचा मान सन्मान करण्याचा आपण सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतला, त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. मी सुमितला कालच सांगितलं होतं, खरं 11 वाजता माझी मीटिंग आहे, मी थोडासा येईल, शुभेच्छा देईल आणि जाईल. परंतु अजूनही 5-10 मिनिट थांबतो थोडासा फोन करून. फक्त काय असेल एखाद दुसरं बक्षीस देऊ किंवा आप्पासाहेब बोलल्यानंतर मग किंवा तुम्ही कोण बोलणार असेल तर बोला, मग मी जातो पाहिजे. तर पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन. आणि पवार परिवाराने चांगलं आता खरं यायला पाहिजे होतं, पाहिलं पण आता युट्यूबवर पाहतो. शेजारी आहेत तुम्ही आमचे, हरकत नाही. पण पुढच्या वर्ष येऊ. काही मी मागच्या काळामध्ये खरंच काही गणपतीच्या असेल किंवा गौरीची सजावट जर असेल तर मी नेहमी या शेंग रोडला मोहिते टाउनशिपचे जे काही मोहिते आहेत ना, तर 100% ना
न बोलवता सुद्धा पाहायला जावं असा त्यांचा तो कार्यक्रम असतो. एवढी त्यांचं ते डेकोरेशन आणि आरासन ते केलेलं देवीचं हे फारच सुंदर असतं. तर तशा पद्धतीने आता येणाऱ्या 4-2 दिवसामध्ये नवरात्र पण येणार आहेत. नवरात्रामध्ये सुद्धा आपला काही कार्यक्रम घेतले जातील. त्याच्यातही आपल्याला थोडंसं काळजी घेऊन राहायचं, कारण परमेश्वर कृपेने सरकारला बुद्धी दिली की शाळा पण चालू करा. शाळा सुद्धा चालू होणं तेवढंच गरजेचं आहे. थोडं थांबलेलं परत पुढे गेलो मी. त्याचं कारण असे 4 ऑक्टोबरला काहीतरी शाळा चालू करतायत म्हटले, पण अजूनही पुढं मागं होतंय. पण हरकत नाही, कारण आज विद्यार्थी एवढा पिसलेला आहे. म्हणजे तुम्हाला मी खोटं सांगत नाही, मी परवा कांबळे वस्तीला गणपतीच्या आरतीला गेलो आणि एक 10 मिनिट अगोदर गेल्यानंतर तिथं बसलो होतो आणि एक 10-12 मुलं, सर्वसाधारणपणे 4थी ते 7वी 8वीच्या वयातली मुलं होती आणि त्यांचं यूट्यूब हे बाकी सर्व पाहत होतं. माझं निरीक्षण चाललं होतं आणि सर्व गोष्टी झाल्यानंतर मग आरती झाली का आले, मग म्हणलं तुम्ही जरा गणपतीच्या शुभेच्छा देता का? म्हणलं मी शुभेच्छा नाही देत, पण हे माझे विद्यार्थी म्हणलं बरेच दिवस इथं दिसते जरा बऱ्याच वेळापासून, त्यांच्याशी बोलतो, संवाद साधतो. म्हणलं बाबांनो काही 1-2 येतं का तुम्हाला? कोणीच हातवर केला नाही. मग म्हणलं एबीसीडी वरून तो ZY वरच गेला डायरेक्ट. आणि अशी परिस्थिती झाली. मग त्यांना हळूच विचारलं, मग तुम्ही गेम खेळत असताना खेळता, मग त्या गेमची नावं काय? 7-8 नावं सांगितली मला, की जी मलाही ज्ञात नव्हती. अशी परिस्थिती आज, म्हणजे दुर्दैवाने एक पिढी बाद व्हायचा कार्यक्रम आज झालेला आहे. तर माझं सर्व पालकांनाही विनंती, आता काय हरकत नाही, थोडीशी रिस्क घेऊन काय ना, पण शाळा चालू होऊन मुलं ही पिढी घडली पाहिजे. मुलं भयंकर तर काय ती भाषाच काय वापरायची असे वेगळ्या पद्धतीने, म्हणजे काय एखाद्याला कोंडून ठेवल्यानंतर कसं पिसाळ्यागत करतात अशी परिस्थिती झाली. तर मोकळे झाले पाहिजे, एकमेकांचा संवाद झाला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये सर्वांचं सहकार्य होणं सुद्धा गरजेचं आहे. पुन्हा एकदा थोडंसं जास्तच बोललो, पण पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणचे माझे शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. यानंतर आपल्याला कार्यक्रमाचं बक्षीस वितरण घ्यायचं आहे लगेचच. तर 2 मिनिटात फक्त 2 मिनिटं फक्त बोलता येईल. सचिनजी नागपुरे, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव सचिन नागपुरे. तसं मी दाहिरीचा ओरिजिनल ग्रामस्थ नाही आहे. गेले 5 वर्ष दाहिरीमध्ये राहतो. नाही म्हणजे काकांनी जे सांगितलं ते आहे, ग्रामस्थ आहे बरोबर. तर मी 5 वर्ष आली, काका जसे म्हणले तसं मी आता ओरिजिनल ग्रामस्थ आहे असं म्हणू शकतो आपण. पण काकांचं मला वाक्य एक आठवतं की सुमितजींनीच मध्ये आपण कोरोना योद्धाचा कार्यक्रम घेतला होता. ते मला दाहिरी गावाचं वैशिष्ट्य सर्वात वाटलं की काकांनी तेव्हा एक वाक्य उच्चारलं होतं की जेव्हा सामाजिक काम असेल दाहिरीमध्ये तेव्हा सगळे विचार सगळ्यांचे वेगळे असतात, पक्ष वेगळे असतात, पण जेव्हा सामाजिक काम असेल तेव्हा सगळे दाहिरीकर एकत्र येतात. आणि मला प्रत्येक कार्यक्रमातनं हे जाणवलं की काकाने, मी त्यांच्याबद्दल धन्यवाद देतो की त्यांनी हे जे विचार प्रत्येक कार्यक्रमात ते मांडतात. त्यामुळे सगळे दाहिरीकर एकत्र येऊन वेगळे कार्यक्रम जे आपण सामाजिक कार्यक्रम करतो तिथं बघितलं वेगळ्या पक्षाचे वेगळ्या विचाराचे माणसं असू शकतात, पण जेव्हा दाहिरीचं किंवा आपल्या गावाचं जर चांगलं होणार असेल, भलं होणार असेल तर आपण सगळे एकत्र येऊन इथं नक्की काम करतो. हे कालचंच उदाहरण बघितलं तर आपण काल लसीकरण घेतलं होतं धायरेश्वर मंगल कार्यालयात. मनेरे सर पण तिथं उपस्थित होते. तर आपल्या गावातही भरपूर वेगवेगळ्या समाजातील लोक त्यांनी लसीकरणाचा भाग घेतला होता. तर असे वेगवेगळे उपक्रम आपण सामाजिक करतो आणि त्यात कुठलाही पक्ष हे न बाजूला हे ठेवता आपण सगळे त्यात उत्साहाने सहभागी होतो. हे त्याचं वैशिष्ट्य असं मला वाटतं. मी सुमितजी आणि आशाताई यांचे त्यासाठी आभार मानतो की जेणेकरून आपण उत्सव जे आहे, आपल्या हिंदू धर्माचे उत्सव जे आहे आपण विसरतोय. जसं आता काका म्हणले ते बरोबर आहे की लहान मुलांना एवढा आरडाओरडा, मी एकामध्ये लहान मुलांच्या कार्यक्रमात गेलो होतो, त्यांची जी आरडाओरडा करायची सवय जी आहे किंवा ओरिजिनल त्यांची जी वृत्ती जी असते ते पण ते विसरलेत. त्यांना काही म्हटलं तरी ते हळू आवाजात उत्तर देत होते, पण जे शाळेत जाऊन ते आरडाओरडा करतात ते हे पण ते आता सध्या या करोना काळात किंवा या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून ते विसरलेले आहेत. तर शाळा सुरू झाल्यानंतर जसे काका म्हटले तसं सगळ्यांनी त्यात सहभागी व्हावं असंही मला वाटतं. सगळ्या दाहिरी ग्रामस्थांचं आभार मानतो या तेदी स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद सचिनजी. यानंतर दशरथ भाऊ मनेरे आपलं विचार मांडते. नमस्कार.
माझं नाव दशरथ मनेरे. आमचे मित्र सुमितजी बेनकर व त्यांच्या मातोश्री आशाताई बेनकर यांनी हा आज जो कार्यक्रम घेतला आहे, स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभ, हा गौरी गणपती सजावटीचा कार्यक्रम जो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीत आयोजन केलं होतं, त्याबद्दल मी आशाताई बेनकर व सुमितजी बेनकर यांचा आभार मानतो. धन्यवाद सचिनजी. यानंतर दीपकजी चव्हाण आपलं मत व्यक्त करतात. मी दीपक लक्ष्मण चव्हाण, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष, तसेच जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष. जसं आमचे मित्र सुमित बेनकर व त्यांच्या मातोश्री आशाताई बेनकर, माजी सरपंच दायरी, यांच्या माध्यमातून आज गौरी गणपती सजावट ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण समारंभ आहे. सुमित बेनकर आणि आशाताई बेनकर यांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर, सरपंच असताना दायरीमध्ये काकांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पद भूषवलं. त्यानंतर त्यांनी समाजाची बांधिलकी म्हणून आपण या भागामध्ये समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने रस्ते असतील, लाईट असतील, पाणी असेल, या सर्व भागात त्यांनी सामाजिक काम खूप प्रमाणात केलं. आता मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला पाणी टंचाईशी सामोरं जावं लागत होतं. त्यासाठी पाण्याच्या टाकीचं सुद्धा त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे केलं होतं, पाण्याच्या टाकीचा हे ओपनिंग केलं होतं, पण त्या अद्यापही महानगरपालिकेमध्ये आपलं गाव जाऊन सुद्धा पाण्याच्या काही सुविधा आपल्याला उपलब्ध होत नव्हत्या. त्यासाठी त्यांनी जन आक्रोश आंदोलन सुद्धा केलं होतं. त्याच्यामध्ये बरेच गावातील सगळे मंडळी मान्यवर सहभागी झाले होते, काका सुद्धा असतील. त्यामध्ये सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्यांनी आता पाण्याची सुविधा महानगरपालिकेने आपल्याला देण्यास थोडंसं चालू केलं आता थोडं प्रमाणात, पण अजूनही पाण्याची समस्या तशी आपली कायमच आहे. तसंच त्यांनी महानगरपालिकेवरती सुद्धा आशाताई बेनकर यांनी जनाक्रोश आंदोलन घेतलं. त्यांच्या या पाठपुराव्याला यश येते, पण आपण सर्वांनी यांना पाठीमागे यांच्या उभं राहणं पण गरजेचं आहे ग्रामस्थ म्हणून. आणि आता जसं नागपुरे साहेबांना सांगितलं, काल आलेला सुद्धा हा दायरी ग्रामस्थच आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांनाच या गोष्टीशी बांधिलकी म्हणून आपण त्यांनाही पाठिंबा देणं गरजेचं आहे. आणि आम्ही सर्व काकांच्या मार्गदर्शनाखाली घडलेलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला समाजाचं देणं हे लागतं. आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही सदैव काका असतील, सुमित बेनकर असतील, आशाताई बेनकर असतील, दशरथ मनेरा यांच्या पाठीमागे ठामपणे असेल. आता नवीन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या तृप्तीताई पोकळे असतील, या सर्व समाजाच्या बांधिलकी म्हणून समाजापर्यंत पोहोचण्यासाठी काम करता येते. आता निरनिराळ्या पद्धतीने सर्वजण काम करतायत. त्यामुळे इथं आलेल्या सर्वांच्या ग्रामस्थांना किंबहुना सजावटीमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना ऑनलाईन पद्धतीने जे आपण स्पर्धक निवडले त्यांना सर्वांना बक्षीस वितरण समारंभ आहे. मान्यवरांना तीन बक्षीस हे आपले घेतलेले आहेत मेन, आणि बाकीचे सर्व सभासद जे स्पर्धेमध्ये सामील झाले त्यामध्ये सर्वांना बक्षीस म्हणून कोणीही नाराज होणार नाही या हिशोबाने त्यांनी तो कार्यक्रम केला. त्याबद्दल त्यांचं सर्वांचं अभिनंदन आणि स्पर्धकांचंही अभिनंदन. यानंतर मी व्ही ग सातपुते, अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, यांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी विचार मांडावे. नमस्कार. एक सुंदर कार्यक्रम आहे आज. दायरीबद्दल मी काय बोलावं हा प्रश्न आहे. एकाच शब्दामध्ये मी अनेक वर्षापूर्वीच बोललेलो आहे की दायरी ही सोन्याची पायरी आहे. सोन्याची पायरी याचा विस्तृत अर्थ जर सांगायचा झाला तर एक तासभर सुद्धा लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही या परिसरामध्ये असलेली जी सगळी माणसं आहेत ही एकमेकांना धरून चालणारी आहेत. आता जे तुम्ही बोललात की दायरी, आणि काकांनी आता सांगितलं की दायरी एक दिवस झालेला माणूस जर असेल राहिला असला तर तो दायरीकर पूर्णतः होऊन जातो. हे या गावाचं वैशिष्ट्य आहे. या गावावरती धारेश्वराची कृपा आहे. धारेश्वर हे ऐतिहासिक मंदिर आहे
आणि नाही म्हणे ते संस्कार हा जीवनातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आज बेनकर परिवाराने या गणेशोत्सवानिमित्त गौरी आणि गणपती सजावटीच्या उद्देशाने जी काही ऑनलाईन स्पर्धा घेतलेली आहे आणि त्या स्पर्धेत आज जे काही विजेते झाले त्यांना बक्षीस वितरणाचा आज कार्यक्रम या ठिकाणी होतोय. हे बक्षीस वितरण म्हणजे काय, प्रोत्साहन. ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे तो प्रत्येक स्पर्धक हा त्याच्या आत्मइच्छेने विजेताच आहे, आलं लक्षात. त्याच्यामुळे हा प्रोत्साहनक स्पर्धा असते. आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी हा जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केलेला आहे त्याचा उद्देश मुळामध्ये तो आहे की आपण सर्वांनी एकमेकांनी तनामनाने एकत्र येणं हे अत्यंत. आणि आज जर आपण विचार केला तर हा भारतातला गणेशोत्सव सर्व जगतामध्ये साजरा केला जातो. हे ह्या उत्सवाचं वैशिष्ट्य. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे आणि या ठिकाणी जे जे उत्सव साजरे केले जातात हे मानवी जीविताच्या कल्याणकारी अशा उद्देशाने ते सगळे साजरे केले जातात. प्रत्येक सणाचं एक वैशिष्ट्य आहे. दसरा घ्या, दिवाळी घ्या, इव्हन आपला आजचा हा गणेशोत्सवाचा विषय घ्या की याच्यामध्ये आपण सगळे एकत्र येतो. आणि याबद्दल मी जास्त बोलण्यापेक्षा या समाजामध्ये, दायरीच्या समाजामध्ये असलेली जी समृद्ध व्यक्तिमत्व आहे ही सगळी समृद्ध आहे. आज त्याच्यामध्ये काकासाहेब आमचे जे आहेत, तरुण मित्र जे आहेत हे त्याचे आधुरो आहेत असं मी म्हणेन, लक्षात. काकांचा आणि माझा संबंध आता गेली जवळजवळ 15-20 वर्ष आहे. मी साहित्य क्षेत्रात असल्या कारणाने काकांचा म्हणजे एकंदरीत मी अनुभव केलेला आहे. मी त्यांना केव्हाच म्हणलंय की तुम्ही डॉक्टर आहात काका, बाकीचे विषय सोडून द्या, म्हणजे तुम्ही डॉक्टरेट आहात. कारण त्यांचं वक्तृत्व तुम्ही जो बोलला बघितलं तुम्ही, त्यांना कुठल्याही विषयावरती केव्हाही कुठल्याही कार्यक्रमाला मग सुखाचा, आनंदाचा असो, दुःखाचा असो, त्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीने व्यक्त होतात ती व्यक्त होण्याची जी एक प्रवृत्ती आहे, त्या व्यक्त होण्याचा जो एक मानसिक अभ्यास आहे तो यांच्याकडे खूप दांडगा आहे. आणि अशा प्रकारची अनेक माणसं आपल्या दायरीमध्ये आहेत आणि दायरीचं वैभव आहे. आणि अशा वैभवात भर टाकण्याचं काम या बेनकर मॅडम कुटुंब किंवा बेनकर कुटुंबाने या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण सातत्याने सर्वांनी सहभागी होत राहावं अशी फक्त मी या ठिकाणी या गणेशाचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांना सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होतो त्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय. मी या ठिकाणी तृतीय क्रमांक विजेत्या सौ अंजनाताई भागोजी कावरे यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी स्वीकारायचे. अंजनाताई भागोजी कावरे यांना या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी भागोजी कावरे यांना या ठिकाणी बक्षीस वितरण करायचंय. सर्वांच्या वतीने अभिनंदन. त्याचबरोबर यानंतर द्वितीय पारितोषिक श्रेया श्रीधर पवार यांनी मॅजेस्टिक व्हेनिस यांनी या ठिकाणी पारितोषिक मिळवलेलं आहे. मी श्रेया श्रीधर पवार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचंय. पवार परिवारांना सर्वांनाच विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय आणि आपलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक शाल, श्रीफळ, ट्रॉफी, रोख रक्कम व श्रीफळ असं या पारितोषिकाचं या ठिकाणी
आहे. मी काकासाहेब चव्हाण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांना बक्षीस वितरण करायचंय. श्रेया श्रीधर पवार, सर्व कुटुंबाला विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. माननीय श्री काकासाहेब चव्हाण या ठिकाणी या परिवाराला बक्षीस वितरण करतायत. फोटो पोचवायची व्यवस्था करू आम्ही. सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपलं अभिनंदन. सर्वांच्या वतीने आपले अभिनंदन. यानंतर जे या गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये जे प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे ते एक प्रसाद कैलासराव देशमुख यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय आणि आपलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारायचंय. सर्व त्यांच्या परिवाराला विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. सर्व देशमुख परिवाराला विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. या माननीय श्री मी ग सातपुते अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रसाद कैलासराव देशमुख यांचं या ठिकाणी शाल, श्रीफळ, त्याचप्रमाणे ट्रॉफी व रोख रक्कम देऊन त्यांना पारितोषिक द्यायचंय. या ठिकाणी प्रसाद कैलासराव देशमुख यांना या ठिकाणी प्रथम पारितोषिक या ठिकाणी दिले गेलेले आहे. मी मान्यवर आणि सर्व एक मिनिट सर्व मान्यवरांना विनंती आणि जे बक्षीस मिळाले त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. पत्रकारांना देण्यासाठी एक फोटो काढायचा आहे सर्वांचा. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे खुर्च्या थोड्याशा उचलायच्या. थोडंसं फोटो घ्या ना, फोटो थोडं तुमच्या पाठीमागे घ्यायचं. जाओ जाओ जाओ. हॅलो. जे स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले सर्वांचाच फोटो घ्यायचा आहे आपल्याला. या ना, सर्वांचाच फोटो घ्यायचा आहे. जे स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले होते त्या सर्वांनाच या ठिकाणी विनंती आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या आहे आणि तो फोटो नंतर तुम्हाला सोशल मीडियावर पाठवला जाईल. त्याबरोबर पत्रकार पण निर्णय आहे की आपल्याला तो फोटो घ्यायचा आहे. उद्याच्या अवसराला या कार्यक्रमाची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे. तरी सर्व स्पर्धकांना विनंती आपण समोर व्हायचं.
साईडला साईडला गणपती बाप्पा मंगल मूर्ती याची फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला पाठवला जाईल. आता सर्व स्पर्धकांनी या ठिकाणी बसून घ्यायचंय. बाकीचे काही लोकांना या ठिकाणी राहिलेले आहेत, स्पर्धक सहभागी झाले होते, त्यांना या ठिकाणी द्यायचंय. काकांना काही आहे, परंतु बाकीच्यांनी थांबायचंय. दोन मिनिटं फक्त आपण आहे आता हे राहिले स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले त्यांना आपण या ठिकाणी बक्षीस देणार आहोत. मी नाव या ठिकाणी पुकारतो. सर्व मान्यवरांना विनंती आपण बसून घ्यायचंय. काकांना काही असल्यामुळे ते गेलेले आहेत, परंतु आपले जे बाकीचे ज्या ज्या व्यक्तीने या ठिकाणी सहभाग घेतला होता त्या प्रत्येक व्यक्तीला आपण या ठिकाणी आठवण म्हणून किंवा ह्या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल एक गिफ्ट देणार आहोत. तरी मी ज्या व्यक्तींची या ठिकाणी नाव पुकारतोय त्यांनी असं तर यायचं. मान्यवरांना विनंती आपण बसून घ्यायचंय. हॅलो, मी शालिनीताई ज्योतिबा कांबळे आपणास विनंती करतो की आपण यायचंय. सचिनजी नागपुरे यांना विनंती आहे की आपण त्यांना बक्षीस द्यायचंय. कुठं गेले? यानंतर नयन धोत्रे आलेत का? ऋतुजा भीमराव बेनकर, अर्णव गायकवाड, सुनील आहे ना? या मी दशरथ बहुमधे यांना विनंती करतो की आपण अर्णव गायकवाड यांना बक्षीस द्यायचंय. यानंतर वैभवजी शेवटकर, ज्या व्यक्तींनी या ठिकाणी स्पर्धेत सहभागी घेतले त्यांना सर्वांना या ठिकाणी बक्षीस दिले जाणार आहे. प्रतीकजी पोकळे आपणास विनंती आहे की आपण वैभवजी शेवटकर यांना या ठिकाणी बक्षीस द्यावे. अश्विनी सनस, नीना पवार, देवेंद्र दिलीप असलेकर, धनश्री साहेबराव देशमुख. मी आमचे युवा उद्योजक युवा मित्र दीपक भाऊ चव्हाण आपणास विनंती करतो की आपण धनश्री साहेबराव देशमुख यांना या ठिकाणी बक्षीस द्यायचंय. अनिताताई निकम, जयंत नारायण वाघ. मी विग सातपुते यांना विनंती करतो की वाघ काकांना या ठिकाणी बक्षीस द्यायचंय. वाघ काका हे आमचे नेहमीच मार्गदर्शक राहिलेले आहे. त्यांचं बेनकर नगर धायरी भागामध्ये मोठं सामाजिक कार्य आहे. स्वामी समर्थांचे भक्त आहेत आणि नेहमीच सामाजिक कार्यामध्ये सहभागी असतात. राजेश खंडू धावडे, तृप्तीताई पोकळे आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी राजेश खंडू धावडे यांना या ठिकाणी बक्षीस द्यायचंय. ललित दत्तात्रय सपकाळ आपणासही विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. धायरेगावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य कल्पनाताई बेनकर आपणास विनंती आहे की आपल्या मंडळाचे कार्यकर्ते ललितजी सपकाळ यांना या ठिकाणी बक्षीस द्यावे.
सुनीता वडगणे. मी शीतलजी गायकवाड यांना विनंती करतो की सुनीताताई वडगणेंना या ठिकाणी बक्षीस द्यायचे. यानंतर आयुष पांडुरंग बिराजदार, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. मी प्रगती वेनकर यांना विनंती करतो की आपण बिराजदार मॅडमना या ठिकाणी बक्षीस द्यायचे. यानंतर मनीषा शिंदे आहेत. यानंतर त्यांना बक्षीस वितरण देण्यासाठी मी संगीताताई कळमकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचे आणि मनीषा शिंदे यांना बक्षीस द्यायचे. बर, श्रावणीला संगीताताई कळमकर इकडे वा. यानंतर शिवम विदाटे, आपणास विनंती आहे की आपण पुढे यायचंय. आमच्या दायरेगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक महादेवांना बेनकर, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी बक्षीस द्यायचंय. शिवम विदाटे यांना बक्षीस महादेवांना बेनकर हे देतील. यानंतर वनिता किशोर विदाटे, नरेश वाघ, कमल कुलकर्णी यांना, विग सातपुते यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी बक्षीस द्यायचे. यानंतर कमल कुलकर्णी, अनिकेत राऊत यांना बक्षीस देण्यासाठी मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष अक्षयजी बेनकर आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे येऊन त्यांना बक्षीस द्यायचे. विद्याताई ढावरे, नवनाथ भाऊ कचरे, आमचे मित्र नवनाथ भाऊ कचरे, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी बक्षीस द्यायचे. मी प्रतीक पोकळे यांना विनंती करतो की यांना या ठिकाणी बक्षीस द्यायचे. नवनाथजी कचरे हे धायरी भागातीलच आपले मंडळाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचं सामाजिक काम त्या ठिकाणी चालतं. ज्योती मोतीवाल, रोहिणीताई बेनकर, आपणास विनंती आहे की या ठिकाणी यायचे आणि ज्योतिताई मोतीवाल यांना बक्षीस द्यायचे. यानंतर साई कदम, विमलताई बेनकर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय आणि साई कदम यांना बक्षीस द्यायचंय. के क्षितिश साळुंके, विद्या नागरे, मी मयूरजी बेनकर आपणास विनंती करतो की या ठिकाणी विद्याताई नागरे यांना या ठिकाणी बक्षीस द्यायचे. शीतल अमोल हरिश्चंद्रे, सायली सर्व संत, विलास देशमुख, रसिका अमोल किरवे. मी रेणुका फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीलजी बेनकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बक्षीस द्यायचे. कलावती विष्णू दबडे, सारिका काकडे, राधिका मंडावकर. या ठिकाणी शिवशंकर मित्र मंडळाच्या वतीने आपण जो काही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता, म्हणजे बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी
दिलेला आहे. यानंतर आमच्या मंडळाचे अध्यक्ष अक्षयजी बेनकर हे या ठिकाणी सर्वांचं आभार मानतील आणि यानंतर कार्यक्रम संपला. गोंगडेताईंना विनंती आहे की या ठिकाणी यायचंय आणि आशाताई बेनकर गोंगडेताईंना या ठिकाणी बक्षीस देतील. एक सूचना या ठिकाणी राहिलेली आहे. आपण चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केली होती, पण उशीर झाल्यामुळे कार्यक्रम चालू करून घेतला. आता भूक लागलेले आहेत. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी नाश्ता आणि चहाचा आस्वाद घेऊन मगच या ठिकाणी घरी जायचं. सर्वांना विनंती. उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे आभार आणि विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन. सर्वांनी नाश्ता आणि चहाचे व्यवस्था केलेले आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो.